एक मंत्री जे आहे कोकाटे त्यांच्याबद्दल जो न्याय झाला, एक काँग्रेसमधून असा सूर आहे, राहुल गांधी सुनील केदार यांना जो न्याय लावला तो कोकाटेंना काही लावलेला नाहीये. काँग्रेसची भूमिका काय आहे सगळ्या कोकाटे प्रकरणात? बघा, एकदम क्लिअर आहे की राहुल गांधी आणि सुनील केदार यांना चुकीच्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. पण कोकाटे रमी सापडलेला आहे. त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुल म्हणजे ताब्यात घेतलेले होते. हे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्ड असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषी मंत्री पद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं, त्यांची आमदारकी कायम ठेवली आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करताय, कायद्याने नाही. धनंजय मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावर आम्हाला चर्चा करायचं नाही. सरकारमध्ये मी सुरुवातीला सांगितलं की 70% दागे मंत्री या फडणवीस सरकारमध्ये आहे. त्यामुळे याची वर्णी लागेल की त्याची वर्णी लागेल त्याच्यावरती चर्चा करायचं काही आमचं कारण नाही. पण धनंजय मुंडेंनी काल अमित शहाची भेट घेतली. सुनील तटकरेंच्या माध्यमातून कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये पण अजित पवार आणि तटकरे असे दोन गट झाल्याचं दिसतं आहे ना. अजित पवारांच्या पक्षामध्ये इव्हन भाजपमध्ये महाराष्ट्रात इथे दोन गट आहेत. फडणवीसाच्या मागे सुद्धा भाजपचेच लोक फटाके लावताना आपण अनेकदा पाहतो आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचे काही लोक फोडायचं बीजेपी प्रयत्न करतायत. त्यामुळे आलबेल माहितीत नाही आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. अंबादास दानवे यांनी आरोप केलेला आहे की औरंगाबादचं बिस्ट हॉटेल, ज्या हॉटेलच्या फायली ज्या अधिकाऱ्यांना फिरवल्या तेच त्या प्रकरणाची चौकशी करतात. आहेच ना. म्हणजे पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल की प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचा कसा वापर केला, कसं त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यात आलं. आणि एकनाथ शिंदेच्याही प्रकरणामध्ये तसंच आहे. त्याच्यामुळे या सरकारमध्ये चोर चोर मसरे भाई असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. माळा आणि सिडकोच्या माध्यमातून आमदारांनी खासदारांना स्वस्तामध्ये खरंच घेणं गरजेचं आहे का, असं पूर आता सर्व बघा, सरकारची पॉलिसी आहे, सरकारने पॉलिसी बदलावी. असं जनतेचं मत असेल तर जनतेच्या विचाराने सरकार चालावं.